नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी किरण शावळे आणि तुम्ही बघू शकता की आपली साधारण 7 ते 8 एकर तैवान पिंक पेरूची लागवड होत आहे। आणि आपण लागवड करण्याच्या पहिले काय करतो, साधारण प्रत्येक झाड म्हणजे साधारण आता हे बायर कंपनीचे विल्यम प्राइम आहे। बायर कंपनीचे विल्यम प्राइम साधारण 1 लिटरला 1 मिली प्रमाणे आपण त्याची ड्रिंचिंग करत असतो। कारण की पेरूच्या जातीला जास्तीत जास्त निमॅटोडचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्या पद्धतीने जे आपले 1 मिली प्रमाणे लिटरला पाणी टाकून साधारण विल्यम प्राइमच्या पाण्यामध्ये प्रत्येक झाड बुडवणं गरजेचं असतं। कारण की निमॅटोड येऊ नये म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे असते। कारण की जे बी फ्युचरमध्ये जे प्रॉब्लेम त्याच्यामुळे येत नाहीये, त्यामुळे आपण शेतकरी बंधूंना जे शेतकरी लागवड करत आहेत अशा शेतकऱ्यांना विल्यम प्राइम ड्रिंचिंग करून सगळ्या शेतकऱ्यांना त्याचे एकदम खात्रीशीर आणि गॅरंटेड तैवान पिंकचे आपण झाडं देतो। साधारण आता ही आपली लागवड चालली आहे साधारण 7 ते 8 म्हणजे साधारण आम्ही हायडेन्सी पद्धतीने अति हायडेन्सी लागवड करत आहे। साधारण आमचं 11 फूट बाय 2.5 फूट ह्या हिशोबाने आमची आत्ता लागवड चालली आहे। आणि आता सध्या इतक्या हीटमध्ये सुद्धा आम्ही लागवड करत आहेत, कारण की त्याला ठिबकने आम्ही भरपूर पाणी सोडत असल्यामुळे त्यामुळे अडचण येत नाहीये। तुम्ही बघू शकता, ज्या शेतकऱ्यांना खात्रीशीर तैवान पिंकचे रोपं पाहिजे आहेत, ट्रेमधील बॅगमधील ज्या शेतकऱ्याच्या बजेटनुसार ज्यांना रोपं पाहिजे अशा शेतकऱ्यांनी तुम्ही अथर्व हायटेक नर्सरीशी संपर्क साधावे। निमॅटोड मुक्त झाडं आपल्याकडे असतात, गॅरंटेड झाडं असतात, फळाची क्वालिटी शायनिंग जबरदस्त असते। ज्या शेतकऱ्याला आमची बागा बघायच्या आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना पूर्ण माहिती मार्गदर्शन पाहिजे आहेत अशा शेतकऱ्यांनी तुम्ही अथर्व हायटेक नर्सरी संपर्क साधावे आणि समक्ष एकदा प्लॉटला व्हिजिट मारून तुम्ही समक्ष बघून तैवान पिंकची लागवड करावी। जय हिंद, जय किसान।